हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण कॅम्ब्रिज ओडिसी ग्रेड 4 टर्म 2 मधील चॅप्टर नंबर 1 इरा बिकम अ फ्लावर गार्डनर हा लेसन पाहणार आहोत. चला तर मग वार्मअपने सुरुवात करूया. इंडोनेशिया इज अ साऊथ ईस्ट एशियन कंट्री विथ मोर दॅन 14,000 आयलँड. तर इंडोनेशिया हे एक अशी कंट्री होती की जी साऊथ एशियामध्ये होते आणि तिथे 14,000 आयलँड होते. ऑफ दिस 8,000 आर इनहॅबिटेड अँड ओव्हर 300 लँग्वेजेस आर स्पोकन अक्रॉस देम. आणि तिथे 8,000हून जास्त असे लोकवस्ती होते आणि 300हून जास्त लँग्वेज तिथे बोलले जात होते. द कंट्री इज नोन फॉर इट्स बीचेस, वोल्कॅनोज अँड जंगल्स दॅट शेल्टर एलिफंट, ओरगुंटान टायगर अँड कोमोडो ड्रॅगन. आणि हे जे इंडोनेशिया आहे हे जास्त कशामुळे ओळखलं जात होतं तर तिथल्या बीचेस, वोल्कॅनोज आणि ह्या जंगल्समुळे आणि त्या जंगलामधील या प्राण्यांमुळे ओळखलं जात होतं. द कंट्री ऑल्सो हॅज अ युनिक व्हरायटी ऑफ ट्रॉपिकल प्लॅनेट. आणि या देशात काय आहे तर वनस्पतीची एक अद्वितीय विविधता देखील पाहिली जाते. ऑन द आयलँड ऑफ जावा लाईन्स इंडोनेशिया व्हायब्रंट अँड स्प्राउलिंग कॅपिटल झकारा. आणि इथे जो जावा बेटावर इंडोनेशियाच्या जे चैतन्यशील आणि विस्तीर्णीय राजधानी आहे तर झकार्ता आहे. आणि चला तर मग पुढे लेसन पाहूया. फाइंड आउट द नॅशनल फ्लावर ऑफ इंडोनेशिया. तर इंडोनेशियाचे राष्ट्रीय फूल काय आहे हे शोधा. रीड द स्टोरी अबाउट अ यंग गर्ल इरा हू फॉलो हर ड्रीम. इरा लिव्ह इन इंडोनेशिया. इरा नावाची एक तरुण मुलगीची ही कथा आहे आणि जिने तिचे स्वप्न पूर्ण केले. इरा इंडोनेशियामध्ये राहते. द मीटिंग रूम वॉज नॉयसी. मीटिंग रूममध्ये खूप गोंधळ होता. Several men had come from the city and were talking to the village headman of Sibiru. आणि तिथे शहरातील अनेक माणसं आली होती आणि जे सिबुरूचे गाव प्रमुख होते त्यांच्या संगे बोलत होते. दे वॉन्टेड टू इन्व्हेस्ट देअर मनी इन फ्लावर्स टू बी सोल्ड इन जकार्ता. आणि ते सगळे त्यांचे पैसे ह्या फुलांमध्ये लावायचे होते त्यांना की जी फुलं जकार्तामध्ये विकणारी होती. देअर वेअर फार्मर्स टू फ्रॉम सेव्हरल विलेजेस. आणि तिथे आसपासच्या गावातील शेतकरी देखील होते. who had to be given some guidance as they had no experience in growing flowers. आणि त्यांना फुले वाढवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना काही मार्गदर्शन करावे लागले. This was the first meeting between the investors and farmers. आणि ही पहिलीच अशी मीटिंग होती की जी इन्व्हेस्टर्स आणि फार्मर्समध्ये होती. आफ्टर द हेडमॅन ऑफ सिबिरू अँड द इन्व्हेस्टर्स हॅड स्पोकन, दोज हू वेर interested in growing flowers were requested to hand in their name to Mrs. श्री. आणि ज्यांना कोणाला जे आफ्टर द म्हणजे हेडमॅन आणि सिबुरू आणि इन्व्हेस्टर ह्यांचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी जे इन्व्हेस्टर्स होते ज्यांना कोणाला इंटरेस्टेड होतं की फ्लावर ग्रोईंग करायचं तर त्यांनी त्यांचे नाव कोणाला द्यायची होती, त्यांची जी लिस्ट होती ती कोणाला द्यायची होती तर मिसेस श्रीला द्यायची होती. द नेबरिंग विलेज ऑफ सिएजो विच हॅड द मोस्ट सुटेबल सॉईल अँड क्लायमेट फॉर अ फ्लावर प्लांटेशन. आणि शेजारीच एक गाव होतं, त्या गावाचं नाव काय होतं सिहजो. तिथे कशी माती होती फ्लावर उगवण्यासाठी तर एक सुटेबल सॉईल अँड क्लायमेट म्हणजे तिथली जी माती होती ती कशी होती, सुपीक होती आणि क्लायमेटसुद्धा काय होतं त्या प्लांटेशनसाठी चांगलं होतं. वॉज रिप्रेझेंटेड बाय अ चेअरफुल गर्ल फॉर 14 कॉल्ड इरा. आणि त्यांचं हे कोण करत होती, लीड कोण करत होती तर एक मुलगी जी 14 वर्षाची होती. त्यांचं जे प्रतिनिधित्व करत होती सिओचे तर तिचं नाव होतं काय तर इरा.
चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. इरा वॉज द एल्डेस्ट ऑफ 4 चिल्ड्रन. इरा ही 4 मुलांमध्ये सर्वात मोठी होती. अँड द ओनली डॉटर ऑफ हर पेरेंट्स. आणि त्यांच्या पेरेंट्सची ती एकुलती एक मुलगी होती. शी हॅड ऑलवेज लव्ह फ्लावर अँड ॲज द डॉटर ऑफ अ फार्मर शी न्यू अ लॉट अबाउट ग्रोईंग प्लांट्स. आणि तिला फ्लावर खूप आवडायचे, म्हणजे फुलं खूप आवडायची. आणि ती एका फार्मरची मुलगी असल्यामुळे तिला प्लांट कसे उगवायचे हे तिला माहीत होतं. Mrs. Shri put Ira's name on the list and gave her a book with picture of all kind of attractive flowers. आणि मिसेस श्रीने त्या इराचं नाव त्या लिस्टमध्ये घेतलं आणि तिला एक बुक दिली की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अट्रॅक्टिव्ह असे फ्लावरचे पिक्चर्स होते. द नेक्स्ट मीटिंग वोल्ड बी हेल्ड इन 3 months. आणि नंतरची मीटिंग होती ही 3 महिन्यानंतरची होती. बाय देन इरा वूड हॅव टू स्टडी द बुक सो दॅट शी वूड नो द नेम ऑफ द फ्लावर दॅट वेअर सुटेबल फॉर ग्रोईंग इन सिएजो, हाऊ टू प्लांट देम अँड व्हॉट फर्टिलायझर टू यूज. आणि जे पुस्तक तिला दिलं होतं तोपर्यंत ह्या 3 महिन्यापर्यंत इराला पुस्तकाचा अभ्यास करावा लागणार होता, जेणेकरून तिला सिएजोमध्ये वाढण्यास योग्य असलेल्या फुलांची नावे, त्यांची लागवड कशी करावी आणि कोणती खते वापरावी हे कळेल. इरा डिड नॉट लुक चेअरफुल ऑन हर वे होम. पण घरी जाताना इरा आनंदी दिसत नव्हती. हाऊ कुड शी अंडरस्टँड व्हॉट वॉज रिटन इन द बुक इफ शी डिडंट इवन नो हाऊ टू रीड इट. आणि इरा आनंदी का नव्हती? जर तिला पुस्तक वाचायचंच येत नसेल तर त्यात काय लिहिले आहे हे तिला कसे समजेल? ओ हाऊ शी रिग्रेट हॅविंग थ्रोन अवे हर चान्स टू स्टडी. आणि इराला तिला शिक्षणाची जी संधी गमावल्याबद्दल तिला किती वाईट वाटले असेल. Elementary education was compulsory in her village, but a few weeks after she started school, she got typhoid fever and had to stay at home for a month. आणि ज्यावेळेस प्राथमिक जे शिक्षण असतं म्हणजे एलिमेंटरी जे एज्युकेशन असतं हे प्रत्येक गावात काय असतं अनिवार्य होतं, परंतु तिने शाळा सुरू केल्यानंतर काही आठवड्यांनी तिला काय झाला तर टायफॉइड झाला. आणि when she returned to school, she was already far behind the other children. आणि नंतर तिला घरीच राहावे लागले त्या आजारामुळे. आणि जेव्हा ती शाळेत परतली तेव्हा ती इतर मुलांपेक्षा खूप मागे होती. She grew lazy and used her illness as an excuse, making people believe that high fever had made her unable to learn. आणि त्याच्यामुळे ती कशी झाली, घरी राहिल्यामुळे त्या आजारामुळे ती काय झाली, लेझी झाली, म्हणजे आळशी झाली. आणि नंतर मग तिला काय या आजाराचे निमित्त झालं आणि म्हणून ती वापरून काय करत होती, त्या आजाराचं निमित्त वापरून त्यामुळे शाळेत जायचं तिने कमी केलं. आणि लोकांना असे वाटायला लागले की जास्त तापामुळे ती शिकू शकत नाही. शी स्पेंड मोस्ट ऑफ द टाइम ड्रॉइंग पिक्चर अँड स्पॉटेड अटेंडिंग स्कूल ऑल टुगेदर. आणि तिचा बहुतेक वेळ ती चित्र काढण्यात घालवायला लागली आणि शाळेत जाणे तिने काय केलं, पूर्ण बंद केलं. दॅट नाईट इरा कुडंट स्लीप. आणि त्या रात्री इराला झोप येत नव्हती. हर थॉट वेअर फार अवे. तिचे विचार खूप दूर जायचे. इन अ रोज प्लांटेशन. आणि गुलाबाच्या बागेत होते. द नेक्स्ट मॉर्निंग शी वॉज टायर्ड अँड इरिटेबल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती थकल्यासारखी आणि चिडचिडी दिसत होती. द होल फॅमिली वॉज वरीड. सर्व तिचं जे कुटुंब होतं ते काळजीत होते. वॉज इट बिकॉज शी हॅड टू गो ऑल बाय हरसेल्फ, हर फादर आस्क्ड हिमसेल्फ. तिचे वडील स्वतःलाच म्हटले की तिला एकटीला जावे लागले म्हणून काही अशी चिडचिड झाली आहे. बट शी न्यू दॅट आय हॅड टू अटेंड ॲन इम्पॉर्टंट मीटिंग टू डिस्कस द ॲन्युअल काईट कॉम्पिटिशन. पण तिला माहीत होते की आपल्या इथे ॲन्युअल काईट
कॉम्पिटिशन होतं, त्यामुळे मला त्याच्या डिस्कशनसाठी एका मीटिंगला जायचे होते. The Sihejo villagers had won several prizes in the past, and as before, they expected Ira to do illustration. आणि सिंहजो हे जे गाव होतं, हे गावातल्या लोकांना यापूर्वी अनेक बक्षिसं जिंकली होती त्यांनी, आणि या पूर्वीप्रमाणेच त्यांना वाटत होतं की इरा याही वेळेस काय करून देईल, इलिस्ट्रेशन म्हणजे काय, तर ड्रॉइंग किंवा स्केच म्हणलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. वी हॅव टू स्टार्ट discussing the design of our kite as soon as we can, Ira's father said. We only have 3 months. आणि आपल्या पतंगाच्या डिझाईनवर आपल्या लवकरात लवकर चर्चा करायला हवी, इराच्या वडिलांनी सांगितले. आपल्याकडे फक्त किती, 3 महिने आहेत. म्हणजे तिच्या रोज प्लांटेशनसाठी सुद्धा नेक्स्ट मीटिंगला तिला 3 महिनेच होते, आणि इथं पण 3 महिने होते. आय ऑल्सो हॅव ओनली 3 months टू रीड द बुक, थॉट इरा. आणि मलाही पुस्तक वाचण्यासाठी फक्त 3 महिने आहेत, इराने विचार केला. शी सॅट फॉर आर अंडर अ जामू ट्री. आणि ती एका जांभळाच्या झाडाखाली तासनतास स्टारिंग ॲट द ब्ल्यू स्काय. आणि ती त्या तासनतास निळ्या आकाशाकडे पाहत बसायची. इफ शी सक्सीड इन धिस बिझनेस शी वूड बी एबल टू सी अँड स्मेल रोज एव्हरी डे. आणि ती अशी विचार करायची की जर ती या व्यवसायात यशस्वी झाली तर तिला दररोज गुलाब दिसतील आणि त्याचा वासही येईल. If I do not know how to take care of them, if only I could read that book, she sighed. In the afternoon, her friends came to talk about the kite, but Ira became angry. I don't want to help you, she shouted. Go away. She ran crying to her room. आणि ती हसली आणि पुन्हा दुःखी झाली. अरे जर मला त्यांची काळजी कशी घ्यावी हे माहीत नसेल तर मी गुलाब कसे वाढू. जर मला हे पुस्तक वाचता आले असते तर. तिने असा उस्कारा टाकला. म्हणजे काय, साईट म्हणजे उस्कारा टाकणे. आणि दुपारीच मग काय झालं, तिच्या मैत्रिणी आल्या ते पतंगाबद्दल बोलायला की त्याच्यावरती कोणती स्केच काढायची काय. पण तेवढ्यात ही काय होती, इरा रागवलेली होती. आणि मग ती त्यांना म्हणते की मला तुम्हाला मदत करायची नाही. ती जोरात ओरडली आणि ती रडत रडत तिच्या खोलीत गेली. इराज फ्रेंड अँड हर मदर वेअर सरप्राईज. आणि इकडे इराच्या मैत्रिणी आणि तिची आई आश्चर्यचकित झाली. हर मदर फॉलो इरा इन टू हर रूम. आणि हे पाहून तिची आई तिच्या मागे तिच्या खोलीत गेली. वेन शी सॉ द बुक ऑफ फ्लावर्स ऑन टेबल शी अंडरस्टूड ॲट वन. आणि तिच्या खोलीत गेल्यानंतर तिच्या आईला टेबलावर एक फुलांचे पुस्तक पाहून तिला लगेच कळाले की काय झालंय ते. बॅक इन द सिटिंग रूम she faced Ira's friend. Ira is in trouble, she told them. She needs your help to make her dreams come true. Will you teach her to read? आणि मग तिच्या आईने तिच्या मैत्रिणींना सांगितलं. ती बैठक खोलीत आली आणि इराच्या आईने मैत्रिणींना भेटली आणि इरा अडचणीत आहे त्यांना ती म्हणाली. आणि तिची स्वप्न जे आहे की फ्लावर प्लांटेशन, रोज फ्लावर प्लांटेशन, ते सत्यात उतरवण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही तिला वाचायला शिकवाल का, असं तिच्या आईने त्या फ्रेंड्सला विचारलं. दे ॲग्रीड इमिजिएटली. आणि त्याही लगेच होकार दिला त्यांनी. अँड इट वॉज डिसाइडेड दॅट इराज बेस्ट फ्रेंड सारी वूड टीच हर टू रीड अँड राईट. आणि इराची सर्वात जी जवळची मैत्रीण होती सारी, तिला लिहायला आणि वाचायला शिकवेल असे ठरले. देन द नेक्स्ट मॉर्निंग सारी केम टू हॅव अ चॅट विथ इरा. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सारी इराशी गप्पा मारण्यासाठी आली. दिस इज अनब्रेवेबल,
आणि हे खूप काय होतं असह्य होतं तिला. बिकॉज आय कांट रीड, आय वॉन्ट बी एबल टू हॅव दॅट फ्लावर प्लांटेशन आय हॅव ऑलवेज ड्रीम्ड ऑफ, इरा क्राईड. आणि इरा रडत रडत तिच्या मैत्रिणीला सांगत होती की मला हे असह्य आहे कारण मला वाचता येत नाही. मी ज्या फुलांचे बागाचे स्वप्न पाहिले आहे ते मला मिळू शकणार नाही. डोंट बी सॅड इरा, आय एम गोइंग टू हेल्प यू, आय एम गोइंग टू टीच यू एव्हरी डे अंटिल यू आर एबल टू रीड अँड राईट. आणि मग तिची मैत्रीण जी होती ती तिला म्हणली की तू दुःखी होऊ नको इरा, मी तुला मदत करेन, तुला लिहायला आणि वाचायला येईपर्यंत मी तुला दररोज शिकवेन. यू मीन इट, क्राईड इरा. ओ बट वी ओनली हॅव 3 months टाईम अँड आय एम एक्सपेक्टेड टू हेल्प इन मेकिंग द काईट. आणि ती म्हणते की तुम्हाला म्हणायचं आहे. इरा ओरडली एकदम जोरात. अरे पण आमच्याकडे फक्त 3 महिने आहेत आणि मला पतंग बनवण्यात मदत करावी लागेल, अशी तिची मैत्रीण तिला म्हणते. चला तर मग नेक्स्ट पेजवर बघूया. लेट्स फॉरगट द काईट फॉर द टाईम बिंग. आणि ती म्हणते की सध्या तर पतंग बनवायचं ते विसरूया. नोईंग युअर टॅलेंट यू वोंट नीड मच टाईम टू मेक द डिझाईन. आणि तू एक चांगली डिझाईन बनवणारी, तुला म्हणजे प्रतिभा बनवू शकते, त्यामुळे आपण ते नंतर विचार करू. तुला डिझाईन बनवण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. व्हाय नॉट कन्सन्ट्रेट ऑन युअर लेसन फर्स्ट. आणि तू पहिल्यांदा जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते तुझ्या पहिल्या लेसनवरती करूया. इफ यू डू युअर बेस्ट यू विल बी एबल टू रीड विदिन 1 month. आणि जर तुझं कॉन्सन्ट्रेशन चांगला असेल तर तू 1 महिन्यातच वाचायला शिकशील. आय विल डू माय ॲटमोस्ट इरा प्रॉमिस. इराने मग वचन दिलं की माझा परिपूर्ण काय करेन, प्रयत्न करेन. इरा मेड गुड प्रोग्रेस. सून ऑल हर फ्रेंड जॉईन इन टीचिंग हर टू रीड, टू राईट अँड टू टेक डिक्टेशन. आणि इराने चांगलीच प्रगती केली. लवकर तिच्या सर्व मैत्रिणी तिला वाचायला, लिहायला आणि डिक्टेशन करायला येत होत्या. In the end, the book about flower was read and discussed in the classroom by all. आणि अशा प्रकारे ती सगळी बुक, ती जी काय झाली पुस्तक, फुलांचे जे पुस्तक होतं ते अख्ख्या वर्गात सर्वांनी वाचले आणि त्याच्यावर चर्चा केली. इरा वॉज ग्रेटफुल to her friend and one day she told them that it was time to help them with the kite. आणि इरा तिच्या मैत्रिणींबद्दल आभारी होते आणि एके दिवशी तिने त्यांना सांगितले की पतंग बनवण्यासाठी त्यांना ती मदत करण्याची वेळ आली आहे. एव्हरीबडी वॉज व्हेरी एक्सायटेड. सगळेजण काय होते, एक्सायटेड होते. फर्स्ट दे स्पेंड मेनी डेज डिस्कसिंग द शेप अँड डिझाईन ऑफ द काईट. आणि बरेच दिवस त्यांना ते काईटवरती जे डिझाईन करायचं होतं किंवा ते काईटची जी शेप होती त्याच्यावरच डिस्कशन करण्यातच वेळ गेला. नेक्स्ट दे बॉट द मटेरियल दे नीड. आणि त्याच्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं त्यांना ते आणायला गेले. देन वन ऑफ द बॉयज मेड द काईट. आणि त्यातलीच एका मुलाने मग पतंग बनवली. इरा मेड द इलस्ट्रेशन. आणि मीराने मग त्याच्यावरती चित्रण केलं, म्हणजे स्केच केलं. इट वॉज अ बिग काईट विथ अ लॉंग टेल, अ युनिक शेप विथ अ ब्युटिफुल डिझाईन ऑफ फ्लावर्स ऑन इट. आणि ती सगळ्यात मोठी पतंग होती की ज्याला खूप लांब टेल होती, म्हणजे जी इथे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते जी पतंगाला शेपटी असते त्याला म्हणतात. अ युनिक शेप. आणि असा काहीतरी वेगळा अनोखा असा त्याचा आकार होता ज्याच्यावर फुलांची सुंदर काय होती, डिझाईन होती. सिएजो won the first prize for the kite's beautiful design of flower was irresistible. आणि हे जे सिएजो आहे ते परत एकदा फर्स्ट प्राइजने जिंकलं कारण ह्या पतंगाच्या ह्याच्यामुळे. Now that the competition is over, I am going to concentrate on my roses, Ira told her father the next day. आणि दुसऱ्याच दिवशी मग इरा तिच्या वडिलांना सांगते
की आता हे पतंगाचं सगळं म्हणजे कॉम्पिटिशन ओव्हर झालं आहे आणि आता मी माझं सगळं लक्ष जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते मी माझ्या रोजवरती लावणार आहे. आय एम गोइंग टू बी अ रोज गार्डनर, आणि मी गुलाबाची बागकाम करणार आहे. आय फुल्ली ॲग्री विथ यू अँड प्रॉमिस टू हेल्प यू सेड हर फादर, आणि तिच्या वडिलांनीही तिला वचन दिलं की मी तुझ्याशी पूर्णपणे सहमत आहे आणि तुला मदत करण्याचं वचन दिलं. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू शूड फील हॅपी विथ युअर वर्क, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुला तुझ्या कामाबद्दल आनंद वाटला पाहिजे. अ फ्यू मंथ्स पास, इराज गार्डन हॅड नेवर लुक सो प्रिटी, आणि काही महिने गेले इराची बाग कधीच इतकी सुंदर दिसली नव्हती. द गार्डन वॉज फुल ऑफ रोजेस, मारीगोल्ड्स, आणि तिची आहे ना जी मार्गरेट अँड carnations, and in the houses vases full of roses filled every corner of the house. आणि तिच्या मग आहे ना ती जी बाग होती ती त्याच्यात आहे ना कुठले कुठले फ्लावर्स होते तर रोज, मारीगोल्ड, मार्गरेट अँड कार्नेशन्स या नावाची जी फुलं होती ती भरली होती. आणि घरात तिच्या प्रत्येक कोपऱ्यात गुलाबांनी भरलेल्या फुलदाण्या होत्या. म्हणजे वासेस म्हणजे काय तर फुलदाणी, फुल ठेवण्याचं पॉट असतं ते. इराज ड्रीम हॅड कम ट्रू, आणि इराचं स्वप्न अशा प्रकारे काय झालं पूर्ण झालं. शी हॅड बिकम ॲन अकम्प्लिश्ड गार्डनर, आणि ती एक कुशल आहे ना माळी बनली होती, गार्डनर बनली होती. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.